नमस्कार. गीताज रेसिपीमध्ये आज मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी किंवा रात्रीचे जर हलके फुलके आपल्याला खायचे असेल तर त्याच्यासाठी ही पौष्टिक रेसिपी आहे. आज आपण करणार आहोत ज्वारीचे डोसे. ज्वारीचे डोसे करण्यासाठी इथे मी 1 वाटी ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. हे सगळं मिक्सरमध्ये घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये घेतल्यावर यात अर्धी वाटी दही घालायचं आहे आणि 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता इथे मी 1 वाटी पाणी घातलेलं, पण अजून इथं घट्ट आहे, त्यामुळे आणि अर्धी वाटी पाणी घालते. तेव्हा हे मिश्रण असं करून घ्यायचं आहे. पीठ मिक्सर करून भांड्यात काढलेलं आहे. मी तुम्हाला 1 वाटीचं प्रमाण दाखवलेलं आहे, पण इथे मी 2 वाटी घेतलेलं आहे. 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी रवा आणि 1 वाटी दही. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं ढवळायचं आहे आणि एक तवा तापत ठेवायचा आहे. त्याच्यावर थोडं तेल टाकून टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे. तव्याला चांगला पुसून घ्यायचं आणि डावेने त्याच्यावर डोस्याचं पीठ थोडंसं जास्त दाबायचं नाही, अगदी थोडं पसरायचं. हा जाडच डोसा चांगला लागतो. तेव्हा कशा जाळी पडते त्याला. कढईने तेल सोडायचं आहे. वरून असा भाजत आला असा वाटला की त्याला उलटवायचं आहे आणि दोन्हीकडून खरपूस असा चांगला भाजून घ्यायचा आहे. तेव्हा दोन्हीकडून असा खरपूस भाजून घ्यायचा आणि ते आता आपण एका ताटात काढून घेऊया. अशा तऱ्हेने सगळे डोसे करून घ्यायचे आहेत. तरी ज्वारीच्या डोस्याची पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा. माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा. धन्यवाद.